निंगे सायबा सरसने आपण लईच बोललो बघ. आता आपल्याला तर कुठं माहित होतं ग हेल्मेट घातलेलं कोण आहे ते. जाऊन दे सोड. त्यांनी पण तर आपली कापड घाण केलीत की नाही, झाली की नाही पिट्टम पाट. खरं कमळे, मी जेव्हा त्यांच्या बरोबर भांडत होतो की नाही तेव्हा तू बी कसली ग तावा आलीस. जेवढी शांत आहेस तेवढी तापतेस बी. आणि एकदा का तापली की हलगी सारखी कान 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 वाजायला सुरू करतेस. आता ही बातमी ऋषी सरांपासून जाणार. अगं हे काय आपलं कौतुक नाही, खिदळत काय बसलेस. चल आवरूया. ए कमळे निंगी, तुम्हाला उद्या सकाळी 9 वाजता प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय कबड्डी टीम मेंबरची नावं द्यायला. आता ग आपली टीम तर रेडी बी नाही. मग बरं मी येते. हा कमळे, आता आपण दोघी तर आहोतच की, आणि रुपाली आणि दीपाली बी आहेतच की आपल्या बी टीम मध्ये. मग कसलं टेन्शन. अगं जिंकणार तर आपणच. राहिला प्रश्न बाकीच्या टीम मधल्या पोरींचा, तर त्या आणखीन रिजेक्ट केलेल्या पोरी आहेतच की. अगं सध्यापुरतं त्यांची नावं देऊया, आणि मग एकदा प्रॅक्टिस सुरू झाली की फायनल टीम तयार करूया. याच पोरीसनी घेऊया, त्यासनी तयार करून दाखवूया कोल्हापूरचं पाणी काय असतंय ते. हाय की नाही भारी आयडिया. एकच नंबर बघ. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आली गावच्या. सर हा आमचा फॉर्म प्लीज चेक. गुड. हे आमचा फॉर्म. चला आता या कबड्डीच्या टीमची जबाबदारी अनिकाने घेतलेलीच आहे. शिवाय स्पोर्ट्स टीचर म्हणून साधना मॅडम आहेतच कोचिंगला. हा पण टीमचा कॅप्टनच सर्वेसर्वा असेल हे मी आधीच क्लिअर करून ठेवतो. नंतर उगाच कोणाची काही तक्रार नको. सर आणि बी टीम काय ना कमळी, कॉलेजने जे बजेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त ए टीमलाच आपण फंड्स देऊ शकतोय. बी टीमला स्वतःची व्यवस्था स्वतः करावी लागेल. खरं आमच्या टीमला अन्नपूर्ण मॅडमनी परवानगी दिली आहे ना व. नीलांबरी, एका प्रिन्सिपलशी तुम्ही बोलताय याची जाणीव आहे ना तुम्हाला. आणि ट्रस्टीजनी मला काही अधिकार दिलेले आहेत. हां, पुढसूट सारखं अन्नपूर्ण मॅडमकडे जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यांना त्यांची कामं असतात, त्यांचे मिस्टर आजारी आहेत, तेव्हा सारखं तिकडे जाण्याची गरज नाही. कळलं त्यामुळे. काय कळतं ना मी काय बोलतोय ते कळतं ना. हां, खेळायची संधी तुम्हाला दिलेली आहे, नशीब समजा. हो सर, पण मार्ग दाखवण्यासाठी गुरुची म्हणजे कोचची तर गरज लागणारच की हो. हां, आणि तुम्हाला समजा काय अडलं तर तुम्ही साधना मॅडमना विचारू शकता. त्या आहेतच ना मदतीला. काय मॅडम? हो हो बरोबर. दोन्ही टीम्सना ऑल द बेस्ट. हां, ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. कम ऑन गर्ल्स. एक वेळ अन्नपूर्ण मॅडम मला समजून घेतील, पण कामिनी मॅडम त्या बयेचं ऐकलं नाही ना तर माझी नोकरीच जाईल. खरं तर माझंच मन मला खात आहे की या गरीब मुलीला मी उगाच त्रास देतोय. पण करणार काय, हात दगडाखाली सापडलेत ना. साधना मॅडम. मॅडम थांबा की. काय झालं बोला ना. ते आम्ही प्रॅक्टिसला कवा येऊ हेच विचारायला. काय ग गावच्या, साधना मॅमला प्रॅक्टिस बद्दल काय विचारत होती? आम्ही हेच विचारालोय की आम्ही प्रॅक्टिसला कवा येऊ. आता प्रिन्सिपल सरांनी सांगितलं ना हो, काय अडचण असेल तर विचारा म्हणून विचारतोय. पाहिलं फ्रेंड्स, अजून प्रॅक्टिस सुरू पण नाही झाली आहे, पण हिचे प्रॉब्लेम्स मात्र सुरू झाले. गावच्या, मी बोलते तुला, हे सगळं नको करू. डोंट वेस्ट युअर टाइम, प्लीज गो. हे अनिके,
आमचा येळ आम्ही तुझ्यावर वाया घालवत नाही आहोत. आणि कमळी मॅडमासनी विचारायली, तुला नाही, तू गपगुमान जा इथनं. ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, डोंट मेस विथ मी, स्टे इन युअर लिमिट्स. आणि हां, तसं पण तुम्ही आता काही पण विचारलं ना मॅमला, तरी ते तुम्हाला आन्सर करणार नाहीये. आता मॅम मला सोडून कोणालाच काहीच आन्सर करणार नाहीये, बरोबर ना मॅम? अनिका, तुला त्या दिवशीच सांगितलंय ते आपल्या गुरु आहेत, त्यांच्या संग नीट बोलायचं. मग मी पण त्या दिवशी सांगितलेलं, डोंट ट्राय टू टीच मी एव्हर. कळत नाही का? आणि हां, प्लीज आता ॲज अ कॅप्टन ऑफ द टीम मला नको आहेत की त्या कोणाशी पण बोलाव्या, त्यांचा फोकस फक्त माझ्यावर राहावा. तर सिम्पल म्हणून त्या तुला आन्सर नाही करणार, EOD. आणि हां, तुझ्या असतील त्या गुरुपुरू, पण आता त्या माझ्यासोबत आहे. त्यामुळे तुला तुझे काही पण क्वेश्चन विचारायचे असतील ना, माझ्या प्रॅक्टिस नंतर विचार, आता नाही. ओके, नाउ गो गेट लॉस. अरे मॅडम ए गावछाप, काय बोलली मी? तिथून निघून जायला बोलले ना, कळत नाही? मॅम, या मुलींना घेऊन तुम्ही प्रॅक्टिस कराल का? हो, चला. आय नो व्हॉट यू आर डुईंग. तू माझ्या आजीशी गोड गोड बोलून तिच्यावर ब्लॅक मॅजिक करतेस. आणि ही तुझी बी और व्हॉटएव्हर द टीम इज, ते बनवायला तू तिला हिप्नोटाइज केलंयस. बट यू नो व्हॉट, आता मी पण बघतेस तू प्रॅक्टिस कशी करते ते. अरे प्रॅक्टिसचं सोड, तुला प्रॅक्टिससाठी जागा पण कशी मिळते ना, ते मी बघते. काय म्हणजे कमळीच्या कबड्डी टीमला कोच नाही? नाही. जस्ट वेट अँड वॉच. काय रे, तू अजून इथेच? आज जरा लेट आहे लेक्चर. वाह, क्या बात है प्रोफेसर साहेब. म्हणजे आजच्याच दिवशी तू नेमका लेट जाणार आहेस? तिकडे काय घडलंय आणि यहाँ पे तुम आराम फरमा रहे हो? काय डोंगर कोसळलाय आणि तुला कसल्या चौकशा रे एवढे? खरंच डोंगर कोसळलाय. अरे कॉलेजचा प्रोफेसर आहेस ना तू, आणि तुला काहीच माहिती नाही? काय झालंय ते सांगणार आहेस का, की अशी कोडीच घरात बसणार आहेस? कमळीचा काही प्रॉब्लेम झालाय का? क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे कमळीचा काही प्रॉब्लेम झाला असेल की तू लगेच कॉलेजमध्ये जाणार आहेस, आणि कॉलेजवरच डोंगर कोसळला असेल तर तू इथे बसून राहणार आहेस. क्या बात आहे. काय झालंय ते सांगणार आहेस की नाही? खरंच डोंगर कोसळला आहे.